नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आंतरराष्ट्रीय राजकारणात आत्ता बऱ्याच मोठ्या घडामोडी घडतायत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झालंय तरी काय असा प्रश्न आत्ता पडलाय. टॅरिफ वॉर आत्ता भारत आणि अमेरिकेदरम्यान सुरू आहे. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% टॅरिफ लावलाय आणि 28 ऑगस्टपासून तो दुप्पट होणार आहे, म्हणजे 50% लावण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतले संबंध हे सध्या टॅरिफच्या मुद्द्यावरून बिघडलेले आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो आणि त्यामुळे युक्रेन विरोधात लढण्यासाठी रशियाला आर्थिक ताकद मिळते असा तर्क डोनाल्ड ट्रम्प यांनी या टॅरिफच्या मुद्द्यावर लावलेला आहे. एकूणच वरवर ही परिस्थिती साधी दिसत असली किंवा हा एकच मुद्दा दिसत असला तरी त्यामागे अनेक कारण आहेत. आता अमेरिकेने जो काही टॅरिफचा मुद्दा लावलाय त्यामुळे अमेरिकेवर काय परिणाम होणार आहेत किंवा भारतावर काय परिणाम होणार आहेत, इतर देशांवर काय परिणाम होत आहेत, हे सगळं समजून घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि आजच्या भागातून आपण तेच जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध लेखक अभिजित जोग. नमस्कार सर. नमस्कार. मी साप्ताहिक विवेकमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. असत्यमेव जयते, जगाला पोखरणारी डावी वाळवी, भारत सत्य, सत्व आणि स्वत्व ही त्यांची पुस्तकं अतिशय चर्चेत आहेत, लोकप्रिय आहेत. आणि साप्ताहिक विवेकचे सुद्धा ते लेखक आहेत. अनेक वेगवेगळ्या विषयांवर ते साप्ताहिक विवेकमध्ये सुद्धा लिहित असतात. आज आपण त्यांच्याकडूनच या आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या जे काही चालू आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत. सर, जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हापासूनच टॅरिफचा जो मुद्दा होता तो पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आता डोनाल्ड ट्रम्प यांचं व्यक्तिमत्व पाहिलं तर ते थोडंसं आत्मकेंद्री, म्हणजे अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवूनच ते काम करतात आणि त्यामागे त्यांची जी काही रणनीती असते ती खूप वेगळी असते. पण भारत आणि अमेरिका यांचे जे संबंध आहेत ते आत्ता का बिघडतायत, म्हणजे त्यामागे काय कारण आहे? जेव्हा भूराजकीय संबंधांमध्ये काही घडामोडी घडतात किंवा उलथापालथ होते तेव्हा त्याच्या मागे अनेक पैलू असतात, अनेक पदर असतात त्या प्रश्नाचे. त्यामुळे आपण कुठलंही एक उत्तर त्याला देऊ शकत नाही. त्याचे हे जे पदर आहेत ते आपण थोडेसे उलगडण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करू. 4 मुख्य पदर आहेत असं मला वाटतं. पहिला पदर सगळ्यात महत्वाचा असा आहे, त्याला आपण म्हणू अमेरिकन डीप स्टेट. ही अमेरिकन डीप स्टेट जी आहे, ज्याच्यामध्ये CIA आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या अनेक इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्या बँका आहेत, वर्ल्ड बँक, IMF यासारखी आर्थिक संघटना आहेत. ही अशी एक प्रचंड जगडव्याळ अशी मोठी शक्ती केंद्र जी आहेत ती सगळी मिळून एक अमेरिकन डीप स्टेट होते. आणि त्यांचं म्हणणं असं असतं की सगळ्या जगाने अमेरिकेच्या हिताचीच धोरणं राबवली पाहिजे. कोणीही आपला वेगळा स्वतंत्र विचार केलेला त्यांना अजिबात आवडत नाही. आपल्या देशाचं हित समोर ठेवून त्याला प्राधान्य देऊन जर कोणी काम केलं तर ते या डीप स्टेटला कधीही सहन होत नाही. तर मुख्यतः आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडिया फर्स्ट ही भूमिका घेऊन चालत असल्यामुळे या अमेरिकन डीप स्टेटच्या डोळ्यात ते पहिल्यापासूनच खुपत होते. आता आपण जर बघितलं तर रशियाकडनं तेल विकत घेण्याचं जे आपण आपल्या हितासाठी आपण तो निर्णय घेतला आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण त्या तेलाची विक्री युरोपला सुद्धा केली. ते तेल विकत घेण्यामध्ये युरोपला काही चुकीचं वाटलं नाही. पण तेव्हापासूनच भारताबद्दल एक प्रकारची अढी या सगळ्या डीप स्टेटच्या मनात निर्माण झालेली होती की आपण रशिया विरुद्ध निर्बंध लादलेले असताना सुद्धा भारत त्याची पर्वा न करता स्वतःचं हित डोळ्यासमोर ठेवून या इतक्या मोठ्या प्रमाणात तेल रशियाकडनं खरेदी करतोय. तर हे त्यांना कुठेतरी खूपच होतं. हे कधी ना कधीतरी याचा भडका उडणार होता. हा एक भाग झाला. दुसरं तुझं बघशील तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात हे सगळं जे भडकलं ते ऑपरेशन सिंदूर नंतर भडकलं. कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या भारतीय बनावटीची जी मिलिटरी इक्विपमेंट आहे, आकाश तीर म्हणून आपली एक प्रणाली आहे, त्या अशा अनेक गोष्टींचा खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या जगाला त्या गोष्टींचं दर्शन झालं. आणि त्यातून हे कळलं की भारताची मिलिटरी इक्विपमेंट्स ही अत्यंत उच्च दर्जाची आहेत आणि संपूर्ण जगातल्या अनेक राष्ट्रांकडून भारताच्या या सामग्रीला मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण व्हायला लागली.
आणि अमेरिकन डीप स्टेटचं एक सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे की मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स हा जो अमेरिकेतला आहे त्याचं हित नेहमी जपलं गेलं पाहिजे. आपण जर बघितलं तर कुठलाही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असतो तो जगात कुठे ना कुठेतरी युद्ध सुरू राहील अशी तो खात्री करून घेतो. अगदी गेल्या कित्येक अध्यक्षांपासून आपण जर त्यांची कारकीर्द बघितली तर प्रत्येक अध्यक्षाच्या कारकिर्दीत कुठे ना कुठेतरी युद्ध सुरू असतंच, त्याची खात्रीच केली जाते. त्याचं कारण अमेरिकेची जी शस्त्रास्त्र आहेत त्यांना कुठेतरी बाजारपेठ मिळाली पाहिजे. आता या बाजारपेठेत भारताच्या रुपयांनी जर एक मोठा स्पर्धक उभा राहत असेल तर ते त्यांच्या हितासाठी अतिशय गैरसोयीचं आहे. आणि म्हणून हे जेव्हा घडलं आणि याचं जेव्हा दर्शन घडलं तेव्हा मात्र त्यांनी ठरवलं की आता मोदी हे भारतात सत्तेवर राहिले नाही पाहिजेत. हा आपण एक फार मोठा लेसन आहे, त्यातनं जे आपण संदेश आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. पटकन या गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नाहीत. पण आता मोदींना पंतप्रधान पदावरून हटवणं हा एक अतिशय महत्वाची त्यांची प्रायोरिटी ठरलेली आहे. आणि पुढचं एक वर्ष दीड वर्ष हे अत्यंत कठीण जाणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न होतील मोदींना हटवण्याचे. संघ आणि भाजप यांच्यामध्ये दुही निर्माण व्हावी असा प्रयत्न होईल. भाजपमध्ये दुही निर्माण व्हावी असा प्रयत्न केला जाईल. विरोधी पक्षांना हाताशी धरून आपले जे विरोधी पक्ष आहेत ते दुर्दैवाने त्यांची व्याधीच बनलेले आहेत. त्यामुळे त्यांना हाताशी धरून खूप मोठ्या प्रमाणात अराजक निर्माण व्हावं भारतात असा प्रयत्न केला जाईल. यासाठी आपण बांगलादेशचं उदाहरण डोळ्यासमोर नेहमीच ठेवलं पाहिजे. बांगलादेशात साधारण 6 महिन्यात हे सगळे विविध प्रकारे अराजक निर्माण करून शेख हसीना यांचं सरकार कसं बघता बघता उलथून टाकण्यात आलं, तोच प्रयोग आता भारतात होणार आहे. आणि तुझं बघितलंस तर बांगलादेशमध्ये सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी तिथल्या निवडणुकामध्ये गैरप्रकार केले हा पहिला आरोप शेख हसीनांवरती करण्यात आला. आणि तोच आरोप आता भारतात केला जातोय. हे जर आपण बघितलं आणि समजून घेतलं तर आपल्या लक्षात येऊ शकेल की याच्या पुढे घटनांची कशी मालिका सुरू करण्याचा प्रयत्न होणार आहे. तर त्यामुळे ही जी अमेरिकन डीप स्टेट आहे त्यांना रशियन तेलाची भारताने केलेली खरेदी आणि नंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये दिसलेलं भारतीय मिलिटरी इक्विपमेंटचं कौशल्य आणखीन क्षमता यामुळे आता त्यांना हे निश्चित झालेलं आहे की भारताचं हित डोळ्यासमोर ठेवून इंडिया फर्स्ट ही पॉलिसी डोळ्यासमोर ठेवून जे सरकार काम करतंय ते सरकार आता भारतात टिकायला नको. तर त्यामुळे हा सगळ्यात मोठा पदर आहे किंवा याच्यामध्ये टॅरिफ हा सुद्धा एक दुय्यम मुद्दा ठरतो असं आपण म्हटलं पाहिजे. कारण की टॅरिफ हा सुद्धा एक हत्यार म्हणून वापरलं जातंय, त्याला सुद्धा एक वेपनाइज केलं जातंय असं आपल्याला म्हणता येईल. पण हा एकमेव मुद्दा आहे असंही नाही. आता आपण येऊया दुसरा काय पदर आहे याच्याकडे. दुसरा पदर मी असं म्हणेन ट्रम्प यांचं व्यक्तिमत्व. म्हणजे कसं आहे की आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचे काही नॉर्म्स आहेत, काही निकष आहेत, काही नियम आहेत की आपल्याला काही जरी मनात असलं तरी आपण त्या पद्धतीनेच वागतो. पण ट्रम्प मात्र हे सगळं या कुठल्याही गोष्टीला महत्त्व देत नाहीत. ते त्यांना पाहिजे तसं वागतात. आपण पाहिलं झेलेन्स्की आणि त्यांचं जे काही व्हाईट हाऊसमध्ये अक्षरशः नळावर भांडणं व्हावीत बायांची तशा पद्धतीची भांडणं अशी जागतिक मुत्सद्देगिरीमध्ये कधीही आजपर्यंत बघायला मिळाली नव्हती, तशी आपल्याला बघायला मिळाली. तर ट्रम्प यांची एक अशी एखाद्या लहान मुलासारखं त्यांचं व्यक्तिमत्व, एखादा हट्टी मुलगा जसा असतो की मला जर पाहिजे ते नाही मिळालं तर मी काही थैथयाट करणार पण मला ते मिळालंच पाहिजे, अशा स्वरूपाची एक मानसिकता त्यांची आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की मी सत्तेवर आलो की 3 दिवसात मी रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवीन. तर तसं काही झालं नाही. पुतीन यांनी त्यांना काही भीक घातली नाही. मग त्यांनी प्रयत्न केला की भारत आणि पाकिस्तान हे युद्ध थांबवलं असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते भारताने मान्य केलं नाही. तिथे ते काही प्रमाणात दुखावले गेले आहेत असं आपण म्हणू शकतो. पाकिस्ताननी मात्र ती संधी साधली आणि म्हटलं की हो हो तुम्हीच थांबवलं. आणि त्या पाकिस्तानी त्यांचं नाव सुचवलं नोबेल पारितोषिकासाठी. तर तिथे त्यांनी आता भारताला मी काही करून धडा शिकवणार असा एक थोडासा त्यांच्या मनात विषय निर्माण झाला असेल किंवा इच्छा निर्माण झाली असेल असं आपण म्हणू शकतो. आपण जर बघितलं तर अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यामधलं युद्ध सुद्धा मी थांबवलं असं ते म्हणतात. इराण इस्रायल मधलं युद्ध सुद्धा मी थांबवलं असं म्हणतात. मी त्यांना काही करून एक शांतीदूत अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करायची आहे. आणि त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं रशिया आणि युक्रेन मी थांबवलं हे सांगण्याचं. ते साध्य न झाल्यामुळे
आता ते दिसेल ती संधी साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात भारताने त्यांना ही मान्यता न दिल्यामुळे भारत त्यांच्या शत्रुस्थानी झाला आहे असं आपण म्हणू शकतो काही प्रमाणात. त्याच्या पुढचा भाग असा आहे, त्याला आपण म्हणू वैयक्तिक स्वार्थ. म्हणजे ट्रम्प हे शेवटी एक बिझनेसमन आहेत, एक उद्योजक आहेत आणि आपला स्वार्थ आपला आर्थिक स्वार्थ कशातनं साध्य होतो याच्याकडेही त्यांचा सतत डोळा असतो. आता पाकिस्ताननी त्यांना क्रिप्टो बिझनेस ज्याला आपण क्रिप्टो करन्सीचा व्यवसाय, याच्यामध्ये पाकिस्ताननी त्याला खूप मोठ्या प्रमाणात संधी निर्माण करून दिल्या त्यांच्या वैयक्तिक व्यवसायासाठी किंवा त्याच्या फॅमिलीच्या कुटुंबाच्या व्यवसाय कौटुंबिक व्यवसायासाठी. त्यामुळे सुद्धा त्यांचा कल काही प्रमाणात पाकिस्तानकडे झुकला आणि अर्थातच मग त्याचा दुसरी बाजू म्हणजे भारताविरुद्ध वक्तव्य आणि भारताविरुद्ध धोरणं. आणि त्याच्या पुढचा एक पदर असा आहे की त्यांचा जो पाठीराखा वर्ग आहे अमेरिकेतला, त्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या मागे जो उभा राहतो तो वर्ग, ज्याला आपण ब्लू कॉलर वर्कर्स म्हणतो, की जे अमेरिकेतला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा उत्पादनाचं जे सेक्टर आहे ते पूर्ण प्रमाणात चीनमध्ये आणि इतर एशियाई देशांमध्ये गेलं. जसं आपण म्हणतो डेट्रॉइटला फार मोठा ऑटोमोबाईलचा उद्योग होता, ते सगळ्या फॅक्टरीज तिकडनं गेल्या आणि त्यामुळे ज्या लोकांच्या नोकरीवर परिणाम झाला, त्यांच्या अर्थार्जनावर परिणाम झाला, असे ब्लू कॉलर वर्कर्स आणि छोटे उद्योजक, हा खरा ट्रम्प यांचा पाठीराखा वर्ग आहे. आणि त्याला आपण मागा क्राऊड असं म्हणतात, मेक अमेरिका ग्रेट अगेन, मागा, हे ट्रम्प यांचे सपोर्टर आहेत. आणि त्यांना काय आवडेल, त्यांना काय चांगलं वाटेल अशी धोरणं आखणं हे सुद्धा ट्रम्प यांचं एक उद्दिष्ट आहे. कारण की ते लोक मागे राहिले तरच ट्रम्प यांचं नेतृत्व टिकून राहणार आहे. आणि त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग पुन्हा अमेरिकेत कसं येईल हे त्याची मी खात्री करीन असं त्यांनी आश्वासन आपल्या पाठीराख्यांना दिलं होतं. आणि त्यासाठी परदेशातून येणाऱ्या मालावरती जास्तीत जास्त टॅरिफ लावणं ही 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 त्याची एक स्ट्रॅटेजी असू शकते. तर ते त्यांनी ठरवलंच होतं की हे मी करणार आहे. आणि त्यांची सुद्धा पॉलिसी अमेरिका फर्स्ट अशी असल्यामुळे अमेरिकेला ज्यातनं जास्ती उत्पन्न मिळेल, जास्तीत जास्त फायदा होईल, तशी काही धोरणं ते राबवत आहेत. पण त्यात सगळ्यांपेक्षा भारतावर का जास्ती त्यांनी टॅरिफ लावलं याची कारणं आपण आधीच्या काही मुद्द्यांमध्ये बघितली. पण पाठीराख्या वर्गाला खुश करण्यासाठी ही टॅरिफची स्ट्रॅटेजी त्यांनी अवलंबलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, त्यांचा जो अमेरिकेतला पाठीराखा वर्ग आहे, भारतीय लोक अमेरिकेत जातात आणि अत्यंत यशस्वी होतात, खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करतात. अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सीईओज भारतीय आहेत आणि तिथली आर्थिकदृष्ट्या सगळ्यात सक्षम कम्युनिटी ही भारतीय कम्युनिटी आहे असं आपण म्हणू शकतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे हा जो वर्ग आहे, मागा क्राऊड ज्याला म्हणता येईल, किंवा ट्रम्प यांचा पाठीराखा वर्ग, यांच्या मनात कुठेतरी या भारतीय लोकांवर विषयी काहीतरी अडी आहे की हे बाहेर नाही येतात आणि आमच्या संधी हिसकावून घेतात, हिरावून घेतात. आणि त्यामुळे भारताविरुद्ध जरा टफ स्टँड घेतला, भारताविरुद्ध जास्ती इतरांपेक्षा जास्ती कडक भूमिका भारताविरुद्ध घेतली, की हे लोक कुठेतरी मनोमन सुखावतात. हा सुद्धा एक त्यातला फॅक्टर असू शकेल. तर अशासारखे वेगळे पदर आपण जर लक्षात घेतले तर इतर सगळ्या देशांपेक्षा भारताविरुद्धच इतकी कडक भूमिका का, भारतावरच इतके अ, सर्वात जास्ती निर्बंध कशासाठी, याचं उत्तर आपल्याला याच्यातनं मिळू शकतं. आत्ता तुम्ही शेवटचा जो मुद्दा सांगितला, मला वाटतं त्यातूनच त्यांनी एक निर्णय घेतला की भारतीयांना नोकऱ्या देऊ नका. त्यांच्या पाठीराख्या वर्गाला खुश करण्यासाठीचा हा त्यांचा निर्णय आहे. पण या निर्णयाचा भारतावर कसा परिणाम होऊ शकतो, म्हणजे तिथल्या भारतीयांवर? मला असं वाटतं की त्याच्यातही दोन भाग आहेत. एक तर भारताने याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, तर मला असं वाटतं की भारताने याच्याकडे संधी म्हणून बघायला पाहिजे, नुसतं संकट म्हणून न बघता. कारण की आपला स्वभाव धर्म असा आहे की आपण सतत एक प्रकारे रिलॅक्स्ड असतो. आपण फारसा काही प्रगती आणि या सगळ्या गोष्टींचा विचार न करता जे आहे त्याच्यात आपण समाधान मानून आपण एका एका ध्येयाने प्रेरित होऊन शिस्तीने कुठल्या तरी उद्दिष्टाकडे वाटचाल करणं, ही आपली हा आपला नैसर्गिक स्वभाव धर्म नाहीये. पण जेव्हा कुठले तरी संकट निर्माण होतं, जेव्हा कुठला तरी क्रायसिस निर्माण होतं, तेव्हा मात्र आपण खडबडून जागे होतो आणि मग आपण एकत्र येऊन
आता आम्ही हे करून दाखवणारच, आम्ही याच्यावर मात करणारच, अशी एक जिद्द भारतीय लोकांच्या मनात निर्माण होते. असं आपण अनेक वेळा बघितलं. म्हणजे 1991 साली जेव्हा दिवाळखोरीची परिस्थिती आली आणि आपलं सोनं इंग्लंडला पाठवून आपल्याला काही परकीय चलन घ्यावं लागलं, तेव्हा आपण खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या आणि तेव्हापासून भारताच्या आर्थिक प्रगतीला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. तर तो क्रायसिस जो होता तो आपण स्वतःच्या धोरणांमधनं आणला होता. तो आपला दोष होता. आता आलेला क्रायसिस जो आहे तो आपण ओढवून घेतलेला नाही, पण तो काही विशिष्ट परिस्थितीमुळे आपल्यावर तो ओढवलेला आहे. पण तरी सुद्धा त्याच्यातनं आपण संधी बघू शकतो. आणि आता ह्या संकटावर आपण मात करायचीच या जिद्दीने जर आपण उभं राहिलो आणि परकीय वस्तूंच्या ऐवजी मी भारतीय वस्तू वापरीन हे जर आपण ठरवलं, सरकारने जर ठरवलं की ज्या सुधारणा रेंगाळलेल्या आहेत त्या आर्थिक सुधारणा मोठ्या प्रमाणात आता पुन्हा करायच्या, आणि आता नाऊ और नेव्हर अशा पद्धतीने जर आपण ठरवलं की आता खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक वाटचाल घोडदौड ही आपण केली पाहिजे, तरच आपल्याला काही भविष्य आहे, काही फ्युचर आहे. या जिद्दीने पेटून उठून आपण जर काही गोष्टी केल्या तर मला असं वाटतं निश्चितच या संकटाचं आपण संधीत परिवर्तन करू शकतो. अमेरिकेतले जे भारतीय आहेत त्यांना कदाचित काही अवघड परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, कारण की ट्रम्प हे अतिशय बेभरोशाचे पण आहेत. म्हणजे ते कधी काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. आता उत्पादनांवर त्यांनी हा जो काही टॅरिफ लावलाय ते सेवांवरती लावायचं ठरवलं तर भारतावर फार मोठं संकट येऊ शकतं. कारण की IT सेवा आपण खूप मोठ्या प्रमाणात देतो. आणि तर ह्या सगळ्या ही आता फ्लुइड सिच्युएशन ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची आता ही परिस्थिती आहे. त्यातनं काय कुठे जाईल आणि काय वळण घेईल हे आपण सांगू शकत नाही. पण या कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला आपण सिद्ध असलं पाहिजे. मला वाटतं सरकार आणि तिथला भारतीय समाज यांनी मिळून यातनं मार्ग काढण्यासाठी काही अल्टरनेटिव्ह मार्केट्स आहेत का याच्याकडे आपल्याला बघावं लागेल. आणि एक व्यापक दृष्टिकोन ठेवून यातनं आपल्याला मार्ग काढावा लागेल. आत्ता तुम्ही जे 4 मुद्दे सांगितले, भारत आणि अमेरिकेचे संबंध का बिघडत आहेत, तर मला वाटतं की मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जी काही वेगाने प्रगती करतोय ते आत्ता काही अमेरिकेला आणि खास करून डोनाल्ड ट्रम्प यांना ते सहन होत नाहीये. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे भारताची कोंडी करण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि तुम्ही बोलताना एक मुद्दा सांगितला की भारत पाकिस्तान युद्धजन्य जी परिस्थिती होती त्यावेळेस मी मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित केली हे त्यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, पण भारताने ते अधिकृतपणे फेटाळून लावले आणि ते ठाम आहेत आणि तिथे कुठेतरी त्यांचा इगो दुखावला गेला. पण आत्ता पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत असीम मुनीर ते अमेरिका दौऱ्यावर आहेत आणि तिथून ते भारताला धमकी देत आहेत की भविष्यात भारतापासून आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर इस्लामाबादसह अर्ध जग आम्ही उद्ध्वस्त करू. तर कुठेतरी पाकिस्तानला हाताशी धरून अमेरिका भारताला त्रास देण्याचा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न करतोय का? निश्चितच, कारण जेव्हा असीम मुनीर तिथे अमेरिकेच्या भूमीवरून असं विधान करतात आणि अशी धमकी देतात, तेव्हा ते अमेरिकेला विश्वासात न घेता स्वतःच्या भरोशावर असं स्टेटमेंट करतील किंवा असं विधान करतील हे अशक्य आहे. तर त्यामुळे अमेरिकेचा त्यांच्या सगळ्या ही जी बडबड आहे त्याला अमेरिकेचा होकार आहे किंवा अमेरिकेचा पाठिंबा आहे की हो तुम्ही बोला, काही हरकत नाही. अशा प्रकारेच हे सगळं चाललेलं आहे. त्याचं मुख्य कारण हेच आहे की भारतावर तर दडपण आणायचंच आणि संपूर्ण जगावर सुद्धा एक आपण त्याला म्हणू की भीती किंवा दहशत निर्माण करायची की भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं जर हे असंच सुरू राहिलं तर कदाचित अणुयुद्ध होईल का. आणि मुनीर तर स्वतःच म्हणतात की आम्ही निम्म्या जगाला घेऊन बुडू. तर एक संपूर्ण जगात एक असं वातावरण निर्माण करायचं की भारत आणि पाकिस्तान यांना आता निगोशिएटिंग टेबलवरती आणलं पाहिजे. आणि सगळ्या जगातनं जर असं असं वातावरण निर्माण झालं किंवा असं असं दडपण भारतावरती यायला लागलं तर भारत कदाचित तयार होईल. आणखीन मग भारत आणि पाकिस्तान यांना एकाच पातळीवर आपण समजायचं, ही जी ट्रम्पची इच्छा आहे की आपण गेल्या अनेक वर्षात आपण हे ठरवलं होतं की आपण स्वतःला पाकिस्तानपासून डिसोसिएट केलं होतं. म्हणजे तुम्ही भारत आणि पाकिस्तानांना नेहमी एकाच तराजूत तोलू नका, असं आपल्या विदेश नीतीचं एक एक प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि ते आपण मोठ्या प्रमाणात साध्यही केलं होतं.
की पाकिस्तानची तुम्ही वेगळा विचार करा, पण भारत हा एक स्वतंत्र राष्ट्र आहे. भारत आणि पाकिस्तान यांना नेहमी एकाच ब्रॅकेटमध्ये तुम्ही ठेवू नका. पण तसंच ठेवायचं हा ट्रम्प यांचा हट्ट दिसतोय. आणि म्हणून काही करून भारतावरही दडपण आलं पाहिजे की भारताने पाकिस्तानशी बोलणी सुरू केली पाहिजेत. आणखीन आता आपण काय म्हणतो की आधी दहशतवाद थांबा, मगच आम्ही बोलणी करू. तर ह्या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टींचं एक काय आपण त्याला म्हणू की व्यामिश्र असं एक सगळं स्वरूप आहे, की विविध प्रकारे भारतावर कसं दडपण आणता येईल, भारताला त्यांना नको असलेल्या गोष्टी करायला कसं भाग पाडता येईल, या दृष्टीने हे सगळे प्रयत्न सुरू आहेत असं आपण म्हणू शकतो. आता अमेरिकेकडून भारताला जे नुकसान होतंय ते भरून काढण्यासाठी इतर देशांच्या व्यापार करारांवर आता भारताने लक्ष केंद्रित केलंय. म्हणजे ब्रिटन, युरोप किंवा रशिया सोबतचे व्यापार असतील किंवा पश्चिम आशिया, आखाती देश किंवा आफ्रिकेतले अनेक देश, यावर आता भारताने लक्ष केंद्रित केलंय. तर या देशांसोबतचे व्यापार याचा भारताला कसा फायदा होऊ शकतो आणि यातून अमेरिका जो आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते तो जो प्लॅन आहे तो फसू शकतो का? कसं आहे की अमेरिका हे जे मार्केट आहे किंवा ती जी बाजारपेठ आहे ही प्रचंड मोठी आहे. ती जगातली सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती आहे. आणि त्यांची बरोबरी करणारा दुसरा कुठलाही देश सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे अनेक देशांशी आपल्याला असे करार करावे लागतील. जसं आता आपला इंग्लंडशी करार, ग्रेट ब्रिटनशी करार झाला, तो अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. तसा आपण ईयूशी पण करार केलेला आहे. तर अशा प्रकारे अनेक लोकांशी आपल्याला, अनेक देशांशी करायला लागतील. दुसरं सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे ती चीन आहे. पण चीनशी आपले संबंध काही तितकेसे बरे नाहीत. आणि आपली जी सीमावाद जो आहे चीन आणि भारताच्या मधला, तो काही असा पटकन ओव्हरनाईट सुटेल असं सांगता येत नाही. तर त्यामुळे आत्ता आपल्याला भूमिका अशी घ्यावी लागणार आहे की ठामपणे अमेरिकेसमोर उभं राहायचं. त्यांच्या कुठल्याही दबावाला आपण बळी पडायचं नाही. पण त्याचबरोबर शत्रुत्व घेतलं पाहिजे अमेरिकेशी असं काही आपल्याला म्हणून चालणार नाही. कारण की शेवटी आंतरराष्ट्रीय जी मुत्सद्देगिरी असते, त्यामुळे त्यात कुठल्याही टोकाला जाऊन चालत नाही. आणि शेवटी काय, ट्रम्प हे फक्त 4 वर्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा कोणीतरी येईल, तो काय असेल कसा असेल सांगता येत नाही. पण तरी सुद्धा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अमेरिकन डीप स्टेट, हे जे मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं, त्याचं भारताशी शत्रुत्व आणि भारताविरुद्ध कारवाया या मात्र सुरूच राहणार आहेत. त्यामुळे अतिशय सावध राहून, अतिशय हुशारीने पावलं टाकून, कुठलंही डोक्यात राख न घालता, कुठल्याही एका टोकाची भूमिका न घेता संपूर्ण भारताने एकत्र येणं यावेळेस हे अत्यंत आवश्यक आहे. विरोधी पक्ष जे काही देशविघातक कारवाया करणार आहेत आणि करतायत आणि तशा भूमिका घेणार आहेत, त्या समजून घेऊन त्याला कुठल्याही प्रकारे समर्थन न देता, जसं मी सांगितलं की पुढचं वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष ही अतिशय परीक्षेची असणार आहेत. आणि त्यावेळेस संपूर्ण भारताने सावध राहणं, हुशार राहणं आणि एकत्र राहणं, या गोष्टी माझ्या मते अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि यातनं जर आपण बाहेर पडलो, आणि निश्चित पडू, तर मात्र भारताची घोडदौड कोणी थांबवू शकणार नाही असं मला निश्चित वाटतं. म्हणजे भारताला एकाकी पाडण्याचा आता डोनाल्ड ट्रम्प हे पुरेपूर प्रयत्न करतायत. तुम्ही जसं आत्ता म्हणालात की चीनचा मुद्दाच वेगळा आहे, पण अन्य ज्या महासत्ता आहेत म्हणजे आता रशिया असेल किंवा जपान असेल, ब्राझील सारखा देश सुद्धा आता आपल्या बाजूने उभा आहे. तर या ज्या अन्य महासत्ता आहेत किंवा अन्य महत्वाचे जे देश आहेत ते आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत काय भूमिका घेऊ शकतात? म्हणजे भारताच्या बाजूने राहतील की तटस्थ भूमिका घेतील, काय वाटतं? मला असं वाटतं की ते तटस्थ भूमिका घेतील. कारण की अमेरिकेशी डायरेक्ट वैर पत्करणं हे कोणीही सहजासहजी मान्य करणार नाही. म्हणजे जसं आपण बघितलं की जपानशी आपली खूप चांगली मैत्री आहे. पण जपान हा अमेरिकेचा पार्टनर देश आहे असं पण म्हणू. युरोपियन युनियन काय किंवा जपान काय, हे देश अमेरिकेच्या अंकित आहेत असं आपण म्हणू शकतो. इतक्या इतक्या लेवलला ते अमेरिकेवरती अवलंबून आहेत. आणि त्यामुळे ते अमेरिकेशी डायरेक्ट त्यांच्या विरुद्ध भूमिका घेतील अशी आपण आशा करण्यात काही अर्थ नाही. पण तरी सुद्धा जग मल्टीपोलर होत चाललेलं आहे, हे तितकंच खरं आहे. तर त्यामुळे लोक आपल्या हिताची धोरणं राबवण्याचा प्रयत्न करणार. त्याला आपण जसं म्हणतो की देशादेशांमध्ये करार जास्ती होतील आता. एक सगळ्या जगाचा एक करार जो होता आधी, गॅट म्हणा किंवा अशा पद्धतीचे जे करार होते, की ते सगळे जगातले देश त्याच्यात सहभागी होत होते. याचं महत्व आणि याचा प्रभाव आता कमी होत जाईल आणि सगळ्या देशांना एकमेकात करार करावे लागतील.
वन ऑन वन रिलेशनशिप डेव्हलप करावी लागेल. आणि तशा पद्धतीने आपल्याला अनेक देशांशी जोडून घेता येईल. आणि त्याची सुरुवात मला वाटतं आपल्या विदेश नीतीने अनेक दिवसांपासून केली. म्हणजे मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हापासून त्यांनी जगातल्या अनेक देशांशी आपले व्यक्तिगत आणि वन ऑन वन संबंध निर्माण करण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा आपल्याला निश्चित लाभ होईल. म्हणजे जसं आपण म्हणू की आफ्रिकन युनियन जे आहे, आफ्रिकेतले देश, G20च्या वेळेस त्यांनी आफ्रिकन युनियनला G20चं सभासदत्व सन्मानाने देऊ केलं. आणि तेव्हा आफ्रिकेतल्या देशांना इतका आनंद झाला की आम्हाला आजपर्यंत कोणीही इतका बहुमान दिला नाही, तो भारताने G20चा प्रमुख म्हणून दिला. तर हे जी नातं निर्माण झालेलं आहे. तसंच आपली वॅक्सिन डिप्लोमसी होती, त्यातनं आपण अनेक देशांना, जेव्हा त्यांना पाश्चिमात्य देश वॅक्सिन देत नव्हते, ते म्हणत होते की नाही आम्ही आमच्या नागरिकांसाठी त्याचा स्टॉक करून ठेवणार, तेव्हा आपण मात्र त्यांना मोफत वॅक्सिन्स दिली. यातनं जी गुडविल निर्माण झालेली आहे त्याचा आता आपल्याला निश्चित फायदा होईल. तर असं गेले 10 वर्षापासून जे आपण प्रयत्न केलेले आहे त्या दिशेने, तर त्याचा आपल्याला नक्की लाभ होईल. तेच प्रयत्न आपण पुढेही सुरू ठेवले पाहिजेत. आणखीन जसं मी सांगितलं की हे हे संकट जरी असलं तरी या संकटाचं आपण परिवर्तन संधीमध्ये नक्कीच करू शकतो. आणि ह्याच प्रयत्नातून भारताचं उद्याचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व उभं राहील असं मला तरी दिसतंय. आणि ते आपण निश्चित करू शकू. फक्त त्यासाठी देशांनी एकत्र येणं, एक मताने काम करणं, एक दिलाने काम करणं, आणखीन सगळ्या गोष्टी समजून घेऊन हुशारीने पावलं टाकणं हे मात्र अतिशय आवश्यक. एक प्रश्न जाता जाता विचारते. मध्यंतरी डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलं होतं भारत आणि रशियाच्या जवळ म्हणजे जे संबंध सुधारत आहेत त्यावर, की दोघंही मृत अर्थव्यवस्था आहेत आणि त्या दोघांनी काहीही करावं, खड्ड्यात जावं अशा आशयाचं एक वक्तव्य होतं. त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी भारत दौऱ्यावर येण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असं सुद्धा सांगितलंय. त्यामुळे भारत रशियाचे जे चांगले संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत, ते दोन्ही एकत्र येऊन अमेरिकेला आव्हान देऊ शकतात का? रशिया आपला ऑल वेदर फ्रेंड आहे. म्हणजे आपण रशियाची मैत्री तर आपली सतत राहणारच आणि ती राहायलाच हवी, यात काही शंकाच नाही. ट्रम्प यांचं काय आहे की त्यांची स्टाईल काय आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे. की ते अतिरेकी विधानं करतात, टोकाची भूमिका घेतात. तसं करून ते तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न करतात. आणि जो त्या दडपणाला बळी पडेल त्याचा फायदा घेऊन ते आपल्या फायद्याचं डील त्याच्याकडनं करून घेण्याचा प्रयत्न करतात. तर त्यामुळे ते जे काय म्हणतात ते प्रत्येक गोष्ट आपण फार सिरियसली घ्यायची गरज नाही. म्हणजे ते आपल्यावरती दडपण आणण्यासाठी काही गोष्टी बोलतायत हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज सुद्धा त्यांनी जो 50% टॅरिफ आपल्यावरती लादलाय, त्याला ते किती दिवस त्या भूमिकेवर टिकून राहतील हे सुद्धा सांगता येत नाही. शेवटी कदाचित त्यांनी हे आपल्यावर दडपण आणण्यासाठी केलं केलं आहेच, म्हणजे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तसंच भारताने रशियाकडनं तेल विकत घेऊ नये. भारताने रशियाकडनं लष्करी सामग्री विकत घेऊ नये. ते त्यांनी अमेरिकेकडनं विकत घ्यावं ही त्यांची इच्छा आहे. आणि त्यासाठी ते अतिरेकी भूमिका घेणार, टोकाची विधानं करणार, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण भारत आणि रशिया ही मैत्री कधीच तुटू नये, तुटणार नाही. अमेरिकेने कितीही दडपण आणलं, या आधी पण आणलेलं होतं, त्यालाही आपण कधी बळी पडलो नाही, आताही पडू नये. आणि ट्रम्प यांची टोकाची विधानं आणि अतिरेकी भूमिका याचं दडपण घेणारा मोदी हा माणूस नक्कीच नाही. त्यामुळे मोदींवरती दडपण आणणं हे अतिशय अवघड काम आहे. मोदी कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाहीत हे निश्चित आहे. आणि भारत रशिया मिळून अमेरिकेची बरोबरी करू शकतात का, तर नाही करू शकणार. कारण की अमेरिकेचं जी शक्ती ही खूपच जास्ती आहे. शक्ती कशातनं निर्माण होते? एक आर्थिक शक्ती असते, एक लष्करी शक्ती असते आणि एक ज्ञानाची शक्ती असते. या तिन्ही क्षेत्रांमध्ये अमेरिकेचं नेतृत्व जे आहे ते खूपच वरच्या दर्जाचं आहे. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी किंवा ज्ञान आपण जे म्हणू किंवा इनोव्हेशन्स जे आहेत त्याच्यात ते सगळ्यात पुढे आहेत. आर्थिक शक्ती त्यांच्याकडे सगळ्यात जास्ती आहे. आणखीन लष्करी शक्ती पण त्यांची सगळ्यात जास्ती आहे. तर त्यामुळे भारत आणि रशिया मिळून बरोबरी करू शकतील असं आपण नाही म्हणू शकत. पण आपला स्वाभिमान जपण्या इतपत आपण भूमिका एकमेकाच्या मदतीने आणि सहाय्याने नक्की घेऊ शकू. भारत, रशिया आणि चीन अशी जर युती झाली तर ती मात्र काही प्रमाणात अमेरिकेसमोर आव्हान निर्माण करू शकेल. कारण की चीनची आर्थिक शक्ती ही सुद्धा सध्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, अमेरिकेनंतर दुसऱ्या नंबरची आहे.
पण भारत, रशिया आणि चीन यांच्यामध्ये निर्णायक युती होणं किंवा दीर्घकाळ टिकणारी युती होणं हे सध्या तरी अवघड दिसतंय. कारण की चीन आपला सीमावाद आणि भारताविरुद्ध असलेली त्यांची अनेक वर्षापासूनची भूमिका सोडून अमेरिकेविरुद्ध ही भारत, रशिया, चीन अशी एक ॲक्सिस म्हणू किंवा युती म्हणू अशी निर्माण करायला खरोखर मनापासून किती तयार होईल हे आता येणारा काळच सांगेल असं आपण म्हणू शकतो. पण तशा हालचाली सुरू झाल्या आहेत हे आपल्याला दिसतंय. म्हणजे पुतीन भारतात येतील असं दिसतंय. मोदी आणि शी जिनपिंग यांची लवकरच भेट होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींमधून तसं एक युतीची युती आकाराला येऊ शकेल असंही अगदी पूर्ण 100% नाकारता येत नाही. तर आता कसं आहे, जसं मी म्हटलं की सध्याची अस्थिर आणि अनिश्चिततेची परिस्थिती आहे. यातनं जग कुठल्या दिशेला जाईल हे सांगणं अवघड आहे. याच्यामध्ये भारत, रशिया ही युती नक्कीच टिकून राहील. भारत, रशिया, चीन ही युती होईल की नाही हे मात्र आता सांगता येत नाही. भारत आणि अमेरिका यांच्यामधले संबंध सुद्धा आज जितके ताणले गेलेत ते किती दिवस ताणलेले राहतील हेही सांगता येत नाही. पण अमेरिकन डीप स्टेटचं भारतावरचं भारत जे त्यांच्या डोळ्यात खुपतोय ते जोपर्यंत मोदी भारताच्या प्रमुखपदी आहेत तोपर्यंत ते निश्चितच त्याची तीव्रता राहणार हेही तितकंच खरं आहे. तर या सगळ्या गोष्टींचं आपण जसं आपण म्हटलं की हे अतिशय कॉम्प्लेक्स असं एक वातावरण आहे सध्या. या कॉम्प्लेक्स आणि गुंतागुंतीच्या वातावरणातनं आपल्याला मार्ग काढायचा आहे. आणि त्यासाठी आपण स्वतःवरती विश्वास ठेवून ठामपणे उभं राहणं हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. खरंय सर. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात जे काही वरवर दिसतं ते तितकं सोपं नसतं. त्यामध्ये अनेक गुंतागुंत असते आणि आत्ताचा जो काही टॅरिफ वॉर सुरू आहे त्यामध्ये सुद्धा किती बारीक बारीक गोष्टी किंवा किती वेगळ्या गोष्टी आहे हे आजच्या या चर्चेतून समोर आलं. आणि येणाऱ्या काळात कदाचित ट्रम्प यांच्या विरोधात महायुती देशांची जी आहे, वेगवेगळ्या देशांची, ती सुद्धा पाहायला मिळू शकते. भारतासोबत सुद्धा अनेक देश उभे राहू शकतात अशी परिस्थिती आहे. पण एकूणच मोदींच्या नेतृत्वामुळे आता ट्रम्प यांना कुठेतरी धक्का बसलाय किंवा भारत जी प्रगती करतोय ती त्यांना खुपते हे तर नक्की आहे. आणि या चर्चेतून हे सगळं तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार मानते. थँक्यू सो मच. धन्यवाद. येणाऱ्या काळात अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात पण त्यासाठी भारताने एकजुटीने राहणं, एकत्र राहणं ही गरज आहे. आणि येणाऱ्या काळात काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या सगळ्या गोष्टींवर आपली नजर राहणारच आहे. त्याबद्दल आपण सातत्याने चर्चा करणारच आहोत. पण आजच्या भागात इथेच थांबते आणि ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समधनं नक्की कळवा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर, साप्ताहिक विवेक, मुंबई. धन्यवाद.